ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿಃ ಓಂ ಶ್ಲೋಕಾಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯಾಖ್ಯಾಯಾಂ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಅದ್ಯತನ ಶ್ಲೋಕಃ ಅತ್ರ ಯುಷ್ಮಾಕಂ ಪುರತಃ ಮಹಾದೇವ ದೇವೇಶ ದೇವಾಧಿದೇವ ಸ್ಮರಾರೇ ಮುರಾರೇ ಯಮಾರೇ ಹರೇತಿ ಯದಾನುಸ್ಮರಿಷ್ಯಾಮಿ ಭಕ್ತ್ಯಾ ಭವಂತಂ ತದಾ ಮೇ ದಯಾಶೀಲ ದೇವ ಪ್ರಸೀದ. ಅಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಪದಚ್ಛೇದಃ ಎಂ ಭವೇತ್. ಮಹಾದೇವ, ದೇವೇಶ, ದೇವಾಧಿದೇವ, ದೇವ ಅಧಿದೇವ ಇತಿ ಸಂಧಿ ವಿಭಾಗಃ. ಸ್ಮರಾರೆ, ಮುರಾರೆ, ಯಮಾರೆ, ಹರ ಇತಿ. ಸ್ಮರ ಅರೆ, ಮುರ ಅರೆ, ಯಮ ಅರೆ ಇತಿ ಸಂಧಿ ವಿಚ್ಛೇದಃ ಭವೇತ್. ಹರ ಇತಿ ಯದಾ ಅನುಸ್ಮರಿಷ್ಯಾಮಿ ಭಕ್ತ್ಯಾ ಭವಂತಂ ತದಾ ಮೇ ದಯಾಶೀಲ ದೇವ ಪ್ರಸೀದ. ಸಂಪ್ರತಿ ಏತಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಅನ್ವಯಂ ಜಾनीमः. ಹೇ ಮಹಾದೇವ, ದೇವೇಶ, ದೇವಾಧಿದೇವ, ಸ್ಮರಾರೆ, ಮುರಾರೆ, ಯಮಾರೆ, ಹರ ಇತಿ ಯದಾ ಭವಂತಂ ಭಕ್ತ್ಯಾ ಅನುಸ್ಮರಿಷ್ಯಾಮಿ ತದಾ ದಯಾಶೀಲ ದೇವ ಮೇ ಪ್ರಸೀದ. एतस्य सामान्यः भावार्थः संस्कृतभाषया एवं भवितुम् अर्हति. अत्र देवाधिदेवस्य महादेवस्य शम्भोः शङ्करस्य प्रार्थना अस्ति. शङ्करमुद्दिश्य हे प्रभो मयि प्रसन्नो भव इति प्रार्थनां कुर्मः वयं. हे महादेव, महान् च असौ देवः विद्यते महादेवः, देवानाम् ईशः अधिपतिः सः देवेशः. हे देवेश, हे देवानाम् अधिदेव, सर्वेषां देवानाम् अधिपतिरूपेण महादेवः भवति देवाधिदेवः. हे देवाधिदेव, स्मरारे, स्मरस्य अरिः अस्ति सः स्मरस्य वैरी भवति. स्मरारिः सः, हे स्मरारे, हे मुरारे, मुरस्य शत्रो, हे मुरशत्रो. यमारे, यमस्य अरिः अस्ति सः, हे यमारे. पुनः हर, यः सर्वान् हरति तादृशः लयाधिपतिः अस्ति सः हरः भवति. हर, हे हर इति यदा भवन्तं भक्त्या अनुस्मरिष्यामि, यदा अहं भवन्तं त्वां भक्त्या भक्तिभावनया अनुस्मरिष्यामि, स्मरणं करिष्यामि, पुनः पुनः प्रार्थनां करिष्यामि, तदा हे दयाशील देव, हे करुणासागर देव, दयासिन्धो हे महादेव, मयि सदा प्रसन्नो भव इति अत्र प्रार्थना. अयं श्लोकः भुजङ्गप्रयातम् इत्यस्मिन् छन्दसि निबद्धः वर्तते. तस्य छन्दसः लक्षणं तु एवमस्ति. भुजङ्गप्रयातं भवेद्यैश्चतुर्भिः. पुनरेकवारम् एनं श्लोकं गायामः. महादेव देवेश देवाधिदेव, स्मरारे मुरारे यमारे हरेति यदानुस्मरिष्यामि भक्त्या भवन्तं तदा मे दयाशील देव प्रसीद. श्लोकस्य अभ्यासं कुर्वन्तु. पुनरेकं श्लोकं स्वीकृत्य आगमिष्यामि. तावत्पर्यन्तं शुभमस्तु. धन्यवादः.